start again. So here now we need to do practical. आता एक कन्सिडर करा, तुमचा VPC आहे तुमच्याकडे आणि VPC मध्ये सबनेट असणार. तर इन्स्टन्स आपला कुठे क्रिएट व्हायला पाहिजे? सबनेट मध्ये. कोणत्या? पब्लिक सबनेट मध्ये, जो पण तुम्ही क्रिएट करणार. बट आता तो इन्स्टन्स आयडी इथे द्यायचा, सबनेट आयडी कसा द्यायचा? तर या पद्धतीने द्यायचा. सबनेट आयडी इन्स्टन्स मध्ये सबनेट आयडी द्यावा लागतो ना, त्या पर्टिक्युलर VPC मध्ये त्या पर्टिक्युलर सबनेट मध्ये जायला पाहिजे. तर सबनेट आयडी म्हणून रेफरन्स इथे द्यावा लागेल. आणि सबनेट आयडी कुठे क्रिएट होणार? ऍज अ रेफरन्स द्या, ऍज अ पॅरामीटर द्या, किंवा चेंज होऊ शकते ना. ऍज अ पॅरामीटर पाठवा, अदरवाइज VPC क्रिएट करताना जो सबनेट आयडी क्रिएट होईल तो इथे मेन्शन करायचा, रेफर करायचा. क्लिअर? नो कन्फ्युजन? सो लेट्स गो ऑन प्रॅक्टिकल. ठीक आहे, क्लाउड फॉर्मेशन येणार. हा, आता हे जे कोड आहे, हे कोड तुम्ही एडिट कुठे करणार, लिहिणार कुठे? तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड माहिती आहे तुम्हाला? व्हिज्युअल स्टुडिओ कोड यूज करायचा, त्यामध्ये ते कोड्स लिहायचे. तर यामध्ये मी ऑलरेडी ती पूर्ण फाईल कॉपी केलेली आहे, बट मी माझ्या पद्धतीने कॉपी केली आहे. अंडरस्टूड? बरोबर आहे? आरती समजलं? पक्का? कार्तिक? ठीक. तर सेम थिंग इकडे एका फाईलमध्ये लिहिलेलं आहे मी. बघू, हे तर मी माझ्या पद्धतीने लिहून बघितलेलं आहे, बट तुम्ही डायरेक्टली इथून कॉपी करून त्याला ट्राय करू शकता. अंडरस्टूड? सो लेट्स गेट स्टार्टेड विथ क्लाउड फॉर्मेशन. हियर क्लाउड फॉर्मेशन वर आलोय आपण, आणि इथे सर्वात आधी काय दिसतंय? स्टॅक. तर इथे आपल्याला एक स्टॅक क्रिएट करायचा असतो. स्टॅक म्हणजेच काय असणार आहे? तर एक वर्कफ्लो असेल. काय असणार? वर्कफ्लो, ज्यामध्ये तुमचे इन्स्टन्सेस क्रिएट होताना तुम्हाला बघता येईल, झाले की नाही झाले त्याचा पूर्ण स्टेटस इथे चेक करता येईल. तर करायचं काय? तर एक स्टॅक क्रिएट करावं लागेल. आणि इथे काय दिलेलं आहे आता? प्री रिक्वेजाइज प्रिपेअर टेम्पलेट. आपल्याकडे टेम्पलेट आहे, बनवला ना, किंवा क्लाउड फॉर्मेशन कडे अवेलेबल आहे, आपण तिथून कॉपी करू शकतो, जस्ट फॉर टेस्टिंग पर्पज. सो चूज अन एक्झिस्टिंग टेम्पलेट और बिल्ड फ्रॉम द इन्फ्रास्ट्रक्चर कंपोजर. हे तर टर्म आपली सेपरेट आहे, त्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कंपोजर मधलं असलं तर इथे क्रिएट इन इन्फ्रास्ट्रक्चर कंपोजर एक ग्राफ टाइप काही ओपन होईल. सॉरी, तर इथे काय दिसतंय? कंपोजर वाला सेक्शन बघतोय आपण. एक डायग्राम तुम्ही क्रिएट करू शकता इथे, की तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, आणि देन त्याच्या खाली तुम्हाला टेम्पलेट दिसेल. तर चेक करू. सी, इथे टेम्पलेट ऑप्शन दिसतोय. लोड होत आहे, थोडं लोड होऊ देऊ आणि देन ट्राय करू आपण याला. काय पाहिजे आपल्याला? EC2 इन्स्टन्स पाहिजे. चेक करा EC2 इन्स्टन्स. इथे दिसेल S3, SNS, SQS, everything you can create just using configuration file. EC2 चेक करा. वरतच असायला पाहिजे, किंवा सर्च करा EC2. येस, काय बोललात का? आता इथे सगळे पॅरामीटर झाले बघा खाली. हा, काय झालं? इन्स्टन्स काय 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 करायचं? मला एक सांगा. हा, ठीक आहे, EC2 तुम्हाला क्रिएट करता येतो. ठीक आहे, EC2 सर्व्हिस वर जाणार तुम्ही. VPC पण क्रिएट करायचं आहे, RDS पण क्रिएट करायचं आहे. मग प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्व्हिसला ऍक्सेस करावं लागेल ना, आणि त्यामध्ये तुमचे 2 तास निघून गेले. पण ते 2 तासाचं काम तुम्ही जर 10 मिनिटात 15 मिनिटात करताय तर इझी काय? प्रत्येक टर्म्स, हा, प्रत्येक टर्म जर तुम्हाला कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहून ठेवली आहे तुम्ही. इवन वन मोर थिंग, ती एक फाईल जे तुम्ही क्रिएट करणार, ती फाईल आता तुम्ही यूज केली, नेक्स्ट टाइम तुम्हाला परत दुसरा प्रोजेक्ट आला,
तर तुम्हाला AWS वर जायचं, EC2, VPC, RDS, Route 53 सगळ्याच गोष्टी क्रिएट करायच्या. काय डबल काम करताय तुम्ही, अगीन 4 तास जाईल. पण आता ही फाईल एकदा बनवली, या फाईलला परत यूज करा तुम्ही. तुमचा नेक्स्ट टाइम तुम्हाला 10 मिनिटं पण लागणार नाही. फक्त फाईल कॉपी करून एक्झिक्यूट. तर नेक्स्ट टाइम जे तुम्हाला 2 तास आणखी एक्स्ट्रा लागणार ते तुम्हाला 2 मिनिटात काम होईल. रियुजेबिलिटी. सो दॅट इज वाय द क्लाउड फॉर्मेशन इज इन हाय डिमांड. तर AWS मध्ये जर तुम्हाला जॉब मिळाली तर तुम्ही क्लाउड फॉर्मेशन थ्रू मोस्टली मॅक्झिमम काम क्लाउड फॉर्मेशन थ्रू करणार. कारण पूर्ण रिसोर्सेस क्रिएट करायला आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. क्लाउड फॉर्मेशन मध्ये YAML फाईल काय कठीण आहे, YAML मध्ये काहीच कठीण नाहीये, एकदम इझी. हा कोड जनरेट नाही, इथे हा आपल्यालाच लिहायचा आहे. ठीक आहे, YAML आपल्यालाच आली पाहिजे. EC2 मध्ये इन्स्टन्स टाईप कोणता लिहायचा आहे ते आपल्याला सेट करावं लागेल. आपल्याला आर्किटेक्ट कडून बघावं लागेल की आपला कॉन्फिगरेशन काय आहे, ऍप्लिकेशन कशी आहे, त्याचा लोड कसा आहे, त्याला तो T2 चालेल की T3 घ्यायला पाहिजे की कम्प्यूट ऑप्टिमाइज घ्यायला पाहिजे. ओके, तर ते आपल्याला सेट करावं लागेल ना. ते कुठून मिळणार नाही आहे. आर्किटेक्ट जेव्हा डिझाईन क्रिएट करतो, ऍप्लिकेशन सेट करतो, टूल्स सेट करतो, तेव्हा ते डिसाइड होतं. कळलं? तर कोड तुम्हाला जनरेट करायचा आहे ना, इथे करू शकता. काय करायचं तुम्हाला, क्रिएट EC2 इन्स्टन्स. सो EC2 इन्स्टन्स कुठे गेला, हे चेक करा. इलास्टिक IP दिसते, पण आपल्याला काय करायचं आहे आता, इन्स्टन्स. याला क्लिक करा, याला क्लिक करून इथे घेऊन या. आला इन्स्टन्स. याला टेम्पलेट मध्ये बघायचं असेल तर टेम्पलेट वर जा. या पद्धतीने रिसोर्सेस. आता प्रॉपर्टीज काय द्यायचे ते आपण डिसाईड करणार ना. टाईप कोणता असला पाहिजे, इन्स्टन्सची की कोणती असली पाहिजे. क्लिअर आहे? हा. तर या पद्धतीने आता YAML मध्ये आहे हे, जेसन मध्ये पाहिजे तर जेसन मध्ये जाणार. सी, क्रिएट केला तुम्ही कोड, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर भेटला. फक्त प्रॉपर्टीज तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून द्या. अंडरस्टूड? आणि कॅनव्हास या पद्धतीने दिसेल. आणि याला तुम्हाला जर इलास्टिक IP अटॅच करायची असेल तर इलास्टिक IP ला इथे करायचं. ठीक आहे, हे इलास्टिक IP अशी झाली. देन यामध्ये कनेक्शन करायचं आहे का, कनेक्शनचं कुठे गेलं ते कनेक्शन. ठीक आहे, इलास्टिक IP क्रिएट करायची आहे. देन याला आता टेम्पलेट मध्ये चेक करा, तर 2 रिसोर्सेस क्रिएट होत आहे. आले रिसोर्सेस. प्रॉपर्टीज तुम्ही टाकाच लागणार आहे, कारण अकाउंट चेंज होतील, तुमची की पेअर चेंज डिफरंट होणार, IP रेंजेस डिफरंट असणार, EC2 इन्स्टन्सचे नावं तुम्हाला डिफरन्स ठेवायचे आहे. त्या गोष्टी बघा, रिसोर्स क्रिएट होतो इथे. समजलं? व्हेरी गुड. सो व्हॅलिडेट करता येईल तुम्हाला इथे, हे बरोबर आहे की नाही आहे. प्रॉपर्टीज टाका, खाली दिसेल तुम्हाला नो व्हॅलिडेशन एरर. व्हॅलिड आहे हे गोष्टी लिहिलेल्या. ब्लँक आहे तर ब्लँक मध्ये काय क्रिएट होणार, काहीच नाही होणार. प्रॉपर्टीज द्याच लागणार. तर हे समजलं? ओके, बट आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली आपण फाईल बनवलेली आहे तीच आपण यूज करणार. सो इथे आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. हा कोड आपल्याला इथे जनरेट करायची गरज नाही आहे. सिंपल फाईल जी आहे आपली ती अपलोड करून देणार. क्लिअर? आदित्य, कार्तिक, ब्रिजेश समजलं? पवन समजलं? पक्का? तुम्हाला? आरती, वैष्णवी, भावना, अंकिता, क्लिअर आहे? ठीक आहे, चालायचं समोर. तर इथे जे फाईल आहे आपल्याकडे ती अपलोड करून टाकू. एकतर ती फाईल तुम्ही काय करा, S3 मध्ये सेव्ह करून ठेवा. S3 मध्ये असेल तर S3 मधून डायरेक्ट कॅप्चर करायची, किंवा अपलोड ऑप्शन अवेलेबल आहे. अदरवाइज सिंक फ्रॉम गिट. आता गिट माहिती आहे तुम्हाला काय? नाही माहिती तर डेव्हॉप्स मध्ये बघू आपण, डोंट वरी.
सो हे दोन ऑप्शन तर करू शकतो आपण, S3 मध्ये ठेवा किंवा अपलोड करा. सिंपल वापरा. आता अपलोड करून टाकू आपण डायरेक्टली. क्लिअर आहे. सो चूज फाईल, जे आपली फाईल आपण क्रिएटेड केली आहे, कुठे आहे ते, डेस्कटॉपवर असेल, जेनकिंग्स म्हणून फोल्डर, बॅच 15. क्लाउड फॉर्मेशन ही फाईल दिसतीये. तर कोणती फाईल घ्यायची आहे ते आधी चेक करून घेऊ. याचं नाव काय आहे, क्लाउड फॉर्मेशन .yml. फाईल क्रिएट करताना काय द्यावं लागेल, .yaml एक्सटेन्शन तुम्हाला यूज करायचं आहे. फाईल क्रिएट करताना नाव द्या, नाव कुठलेही असेल तर चालेल, .yml. क्लिअर. ओके. सो फाईल इथे बघा तुम्ही लिहिलेली आहे. मी काय करतोय, उबंतू इन्स्टन्स यूज करून Nginx इन्स्टॉल करायची कोशिश करतोय. पॅरामीटर्स मध्ये की पेअर दिलेला आहे, इन्स्टन्स टाईप दिलेला आहे, देन रिसोर्सेस क्रिएट होणार, एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय, माय सिक्युरिटी ग्रुप, वेब सिक्युरिटी ग्रुप म्हणून. क्लिअर. त्यामध्ये आता हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करताना पण तुम्हाला आयडिया पाहिजे, इनकमिंग ट्रॅफिक आणि आउटगोईंग ट्रॅफिक. तर इनकमिंग ट्रॅफिक साठी काय दिलेलं आहे, इंग्रेस दिलेला आहे. काय दिलेलं आहे, इंग्रेस. आणि आउटगोईंग टॉपिक साठी काय असेल, इग्रेस. इथे इन आहे, इथे इन आहे ना, तिथे ई असतो, इग्रेस. ठीक आहे. ते तुम्हाला दिसून जाईल, इंटरनेटवरून सर्च करा. आउटग्रेस नसतो ते. ओके. हा, रिलॅक्स. कळलं. सिक्युरिटी ग्रुप मध्ये 2 पोर्ट्स आपण अलाउ करतोय. फ्रॉम पोर्ट 2022 कुठे जाणार तो, 2020 वर. CIDR काय असेल, एनिवेअर असेल. आणि हिअर सेम थिंग्स फॉर 80 पोर्ट नंबर. प्रोटोकॉल काय यूज करतोय, TCP/IP. तर हा ऍक्च्युली काय आहे, आता मॅप आहे, बट लिस्ट मध्ये. काय आहे, मॅप लिस्ट मध्ये. ठीक आहे. तर इंडेंटेशन बघा, हे लाईन्स दिसत आहेत सरळ सरळ. तर वेबच्या आतमध्ये टाईप प्रॉपर्टी एका लाईन मध्ये, प्रॉपर्टीच्या आतमध्ये ग्रुप, देन त्याच्या आतमध्ये सिक्युरिटी, आणि सेम त्या आतमध्ये हे. तर हे इंडेंटेशन प्रॉपरली द्यायचं. देन एक इन्स्टन्स क्रिएट करतोय, उबंतू इन्स्टन्स असं नाव ठेवलंय याला. देन प्रॉपर्टीज मध्ये इन्स्टन्स टाईप आणि की नेम. क्लिअर. आणि इमेज आयडी आपल्याला इथे डायरेक्टली मेन्शन करायची आहे. समजलं. देन त्यानंतर सिक्युरिटी ग्रुप जो वरती आपला क्रिएट होतोय तो इथे आपण रेफर करतोय, वेब सिक्युरिटी ग्रुप. आयडिया आली. देन त्यानंतर युजर डेटा ऍड करतोय आपण. मोस्टली युजर डेटा आता वर्क करेल नाही करेल ते बघू. लोकेशन काय असेल Nginx ची, सध्या मी हे ठेवतोय where www.html. ठीक आहे. नॉर्मल ट्राय करू तिथेच जाईल की नाही. आणि काही टॅग्स आपण प्रोव्हाइड करतोय. क्लिअर. देन आउटपुट मध्ये बघा, मला पब्लिक IP पाहिजे. तर आउटपुट मध्ये पब्लिक IP कुणाची पाहिजे, इन्स्टन्सची पाहिजे ना. तर इन्स्टन्सला व्हॅल्यू मध्ये बघा, गेट ATT काय दिलेलं आहे आपण, गेट ATT मीन्स गेट ऍट्रिब्यूट. कळलं का. हा. आणि कुठून पाहिजे, तर उबंतू इन्स्टन्स डॉट पब्लिक IP. आता हे कुठून आलं उबंतू इन्स्टन्स, तर हा जो उबंतू इन्स्टन्स क्रिएट होतोय, क्रिएट झाल्यानंतर IP येणार. तर ते क्रिएट झाल्यानंतर जे काही गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही आउटपुट मध्ये लिहिणार. कळलं. इन्स्टन्सचं नाव वरती जे आहे हे, आणि डॉट दिस. क्लिअर. ओके. वेबसाईट वाला सेक्शन मध्ये सेम आहे थिंग्स. इमेज आयडी कुठून घेतली, EC2 वरून घेतली. आता हे इमेज आयडी आपल्या या अकाउंट मध्ये आहे का, नसणार. तर ही इमेज आयडी कुठून घेणार आपण, कॅन्सल. आधी चेक करून घेऊ ना, इमेज आयडी चेंज करून घेऊ, कारण ती इथे या इन्स्टन्स अकाउंट मध्ये असेलच असं नाहीये. तर चेक करा. इन्स्टन्स क्रिएट करताना आपल्याला IP त्याचा ID मिळेल. सो लॉन्च इन्स्टन्स करतो, किंवा इथे कॅटलॉग दिलेला असतो, AMI कॅटलॉग. तिथून आपल्याला जो EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा, जो ऑपरेटिंग सिस्टम घ्यायचा त्याची ID घेऊन टाकायची. तर इथे पण ID मिळतं.
आपण इथे हा जो कॉन्फिगरेशन कोड आहे कशावर आहे, उबंतूवर आहे है ना, युजर डेटा उबंतूवर आहे. सो उबंतू सिलेक्ट करा. इथे दिसते MID, ते यूज करायची असते. कळलं? ओके, हिअर कन्फर्म. तर एकदम सिंपल टर्म आहे. इथे जे पोर्शन तुम्ही मॅन्युअली चेक केलं आहे ते पूर्ण पोर्शन तुम्हाला कुठे ऍड करायचे आहे, इकडे ऍड करायचे. ऍडव्हान्स मध्ये जाणार, देन युजर डेटा ऍड करणार. अरे बघ इथेच करा ना डायरेक्ट, इझी आहे की नाही. हा, सो हा मिळेल तुम्हाला MID 22.04 चा. दिस वन कॉपी अँड यूज इट इन युअर फाईल. याला सुद्धा ऍज अ व्हेरिएबल पास करू शकता, पण सध्याच्या कंडिशनला आपण डायरेक्ट घेतो. चेंज केला, ठीक आहे. सेव्ह आहे का फाईल? ऑटो सेव्ह अवेलेबल आहे और सेव्ह तुम्ही करू शकता. ऑटो सेव्ह इनेबल करून ठेवलाय मी, तर हे ऑटोमॅटिकली सेव्ह झाली आहे. सिंपल. आता या फाईलला एक्सेस करू, क्लाउड फॉर्मेशन .yml. काही टर्म्स हे काम करेल, ठीक आहे, बघू. तर ही फाईल घ्यायची आहे आणि अपलोड करायची आपल्या क्लाउड फॉर्मेशन मध्ये. चूज फाईल, वेअर डेस्कटॉप 15 मध्ये आहे ते. मला जो फोल्डर मिळाला तिथे मी क्रिएट केली. सो क्लाउड फॉर्मेशन .yml याला सिलेक्ट करा, एंटर करा, चेक. हा, आता खाली काय दिसत आहे, S3 URL. आता ते का बरं दिसत आहे? हा, ही जी फाईल आपण इथे ऍड करतोय ही फाईल काय होत आहे, S3 वर जाऊन स्टोअर होतीये. कारण जर आपल्याला यामध्ये क्लाउड फॉर्मेशन S3 मध्ये जे सेव्ह करणार त्या फाईलला रेफर करत जाणार. फाईल आपण परत परत अपलोड करणार का? नाही. ह्या फाईलला तो सेव्ह करणार S3 मध्ये आणि तिथे चेक करणार की आपल्याला काय क्रिएट करायचं, काय डिलीट करायचं. तर S3 चा रेफरन्स घेईल तो. कळलं? ते एक बकेट क्रिएट होतीये आणि तिथे सेव्ह होतीये. तर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट आला तर प्रोव्हाइड अ स्टॅक नेम, सॅम्पल EC2 क्रिएशन अँड SG पण क्रिएट करतोय आपण इथे, ठीक आहे. हा, आता पॅरामीटर मध्ये बघा, पॅरामीटर मध्ये काय दिलेलं आहे, T3.micro. पण तीन ऑप्शन आपण प्रोव्हाइड केले आहेत. फाईल इथे बघा, चेक करा. अलाउड मध्ये काय दिलेलं आहे, त्या 3 पैकी आपण यूज करू शकतो. बट डिफॉल्ट मध्ये काय दिलेलं आहे, दिस. तर हेच आपण इथे ऑब्झर्व करतोय. डिफॉल्ट वाली संख्या इथे आलेली आहे, बट 3 ऑप्शन्स अवेलेबल आहे. तुम्ही जे म्हणाल ते सिलेक्ट करा. सो लेट्स गो विथ द डिफॉल्ट जे आपण सेट केलं आहे, किंवा तो आपण याला पण सिलेक्ट करू शकतो. अलाउड मध्ये ठेवलेलं आहे की पेअर. तर की पेअरचं नाव, की पेअर इकडे दिलेलं आहे का आपण, की पेअर कुठे आहे, ही दिस. ओके, तर आपण याला काय म्हटलंय की कुठे जायचं, AWS मध्ये जायचं, EC2 मध्ये जायचं, की पेअर मध्ये जा आणि जे नाव असेल की पेअर ते मला इथे शो कर ड्रॉप डाऊन मध्ये. कळलं? जर एक्झिस्टिंग असेल तर, नसेल तर तुम्हाला क्रिएट करावं लागेल. क्लिअर? ओके. सो एक्झिस्टिंग मला दिसतीये, सिलेक्टेड झालं. पॅरामीटर वाले 2 सेक्शन संपले. नेक्स्ट, टॅग्स तुम्हाला द्यायचे असेल, एक्स्ट्रा टॅग्स 50 टॅग्स पर्यंत देऊ शकतो आपण. तुम्हाला आयडिया आहे याबद्दल. जो टॅग्स द्यायचे असेल द्या. आय एम ए रोल, सो सॅम्पल रोल क्रिएट करू. स्पेसिफाय अन एक्झिस्टिंग AWS आयडेंटिटी, इथे एक आय एम रोल पाहिजे कुणाला, तसा ऑप्शनल आहे. AWS क्लाउड फॉर्मेशन स्वतःहून वर्क करू शकतो, बट जर तुमच्याकडे ऑलरेडी क्लाउड फॉर्मेशन साठी रोल क्रिएटेड असेल तर तो इथे मेन्शन करा. ठीक आहे, ऑप्शनल आहे, सोडून देऊ सध्याचं, बघू काय होते. स्टॅक फेल्युअर ऑप्शन, आता इथे काय दिलेलं आहे, स्टॅक फेल्युअर ऑप्शन. तर बिहेवियर ऑन प्रोव्हिजनिंग फेल्युअर. आता हे काय,
हे काय असेल, जर आपला क्लाउड फॉर्मेशन काही क्रिएट करायला फेल होतोय तर काय करावं लागेल, तर तुमचे ऍक्शन्स काय असणार, कळलं? जर ही क्लाउड फॉर्मेशन EC2 इन्स्टन्स किंवा VPC क्रिएट करायला फेल झाला या फाईल थ्रू, तर काय करायचं, तर काय म्हणता येतो, रोल बॅक ऑल स्टॅक रिसोर्सेस. काय म्हणणार, रोल बॅक. प्रोव्हिजनिंग मीन्स क्रिएट करणे, प्रोव्हिजन मीन्स क्रिएट करणे. तर प्रोव्हिजनिंग करताना जर काही फेल झालं तर इथे आपल्याला काय करायचं आहे तेच तो डिस्क्राईब करा म्हणतोय. रोल बॅक मीन्स काय असणार, काय असणार रोल बॅक. तर जे पण आपलं काही इथे क्रिएट होत आहे आणि चुकून काही एक टर्म क्रिएट होत नाहीये, जर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होत, लेट्स कन्सिडर EC2 क्रिएट करायला चाललाय बट सिक्युरिटी ग्रुप इम्पॉर्टंट आहे, सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार नाही तर तो अटॅच होणार नाही. आणि आता इथे काय सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केला त्यांनी पण EC2 क्रिएट करताना त्याला इश्यू आहे, कळलं? तर आता आपली टर्म काय असायला पाहिजे, सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केला का नाही, तो पण नाही पाहिजे, रोल बॅक पूर्ण बाहेर काढ, मला काहीच नको क्रिएट करून देऊ. दॅट टर्म इज नथिंग बट रोल बॅक. समजलं? जे क्रिएट केलं ना ते पण डिलीट कर. एक रिसोर्स नाही होत आहे क्रिएट, तर तो जो क्रिएट होत नाहीये आणि जे क्रिएट झालंय सगळंच काढ. समजलं? रोल बॅक म्हणजेच ऑल बॅक. नेक्स्ट काय, प्रिझर्व सक्सेसफुली प्रोव्हिजन रिसोर्सेस. आता दोन टर्म्स आहे यामध्ये, सिक्युरिटी ग्रुप, EC2. सिक्युरिटी ग्रुप जर क्रिएट झालाय, EC2 नाही झाला, तर आपण काय म्हणणार याला की बाबा सिक्युरिटी ग्रुप राहू दे, EC2चं बघू आपण काय करायचं. सो दॅट इज नथिंग बट अ सेकंड टर्म. प्रोव्हिजन जे सक्सेसफुली क्रिएट झालाय त्यांना डिलीट नाही करायचं आहे, ते तसंच राहू द्यायचं. कन्फ्युजन आहे? नाही? पक्का? ठीक. सो रोल बॅक मीन्स जर क्रिएट आहे आणि दुसरा टर्म क्रिएट होत नाहीये तर दोघांनाही तो रिमूव्ह करणार, डिलीट करणार. आणि प्रिझर्व सक्सेसफुली क्रिएटेड म्हणजे सिक्युरिटी ग्रुपला क्रिएटेडला तसंच ठेवणार, EC2 ला तो ट्रबल शूट करून आपण रिझॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट ऑप्शन काय, डिलीट न्यूली क्रिएटेड रिसोर्सेस ड्युरिंग अ रोल बॅक. यामध्ये जे काही नवीन क्रिएटेड झाले असणार आहे त्यांना पण आपण रिमूव्ह करायचं नाही करायचं ते आपण ऑप्शन इथे लावू शकतो. यूज डिलीशन पॉलिसी और डिलीट ऑल न्यूली क्रिएटेड रिसोर्सेस. ठीक आहे. डिलीट पॉलिसी म्हणजे काय होईल, रिटेन और डिलीट क्रिएटेड रिसोर्सेस अकॉर्डिंग टू देअर अटॅच्ड डिलीशन पॉलिसी. और सी, डिलीट ऑल न्यूली क्रिएटेड. सो डिलीट क्रिएटेड रिसोर्सेस ड्युरिंग द रोल बॅक रिगार्ड. आहे? कठीण वाटतंय का काही? नाही. ठीक आहे. सो बाय डिफॉल्ट मध्ये काय होतं आपलं इथे आणि रोल बॅक. ठीक आहे, दोन्ही डिफॉल्ट मध्ये जाऊ. ऍडिशनल सेटिंग्स वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहे. रोल बॅक कॉन्फिगरेशन आपण मल्टिपल करू शकतो, मॉनिटर करू शकतो आपण 10 मिनिटासाठी. नोटिफिकेशन SNS क्रिएट झाल्यानंतर नोटिफिकेशन यायला पाहिजे, सो ती टर्म लागेल. स्टॅक क्रिएशन ऑप्शन, शेड्यूल, टाइम आउट, डिऍक्टिव्हेट, ऍक्टिव्हेट करता येईल. सगळं डिफॉल्ट ठेवतोय, याला सिम्पली काय करतोय, नेक्स्ट. टेम्पलेट इज नाव रेडी. S3 मध्ये सेव्ह होणार जेव्हा क्रिएट करायला जाणार तेव्हा. ठीक आहे. स्टॅकचं नाव काय, फाईलचं नाव उबंतू विथ nginx इन्स्टॉल्ड. आता हे नाव कुठून आलं, या फाईलमध्ये आपण मेन्शन केलं डिस्क्रिप्शन मध्ये. सी आहे. हा, नाव याचं दिलेलं आहे, पॅरामीटर आपण ह्या दोन पास केलेले आहे. देन टॅग्स मध्ये आपण सध्या काही नाहीये, परमिशन सध्या काही नाहीये. लेट्स गो अँड क्रिएट इट, सबमिट. नाव यू कॅन सी क्रिएट इन प्रोग्रेस. EC2 वर येऊ. तर इथे तुम्हाला रनिंग मध्ये काय दिसतंय का, नाही. तर एक इन्स्टन्स तो क्रिएट करायला जाईल. इश्यू जर आला काही तर आपण बघू कसा इश्यू येतोय, काय येतोय. बट येस, सध्याच्या कंडिशनला तो काय करतोय, क्रिएट करतोय. इव्हेंट्स रिफ्रेश करून बघू शकतो आपण याला. बट रिसोर्सेस दिसत आहे,
रिसोर्सेस मध्ये काय काय क्रिएट होत आहे ते दिसेल. सी सिक्युरिटी ग्रुप क्रिएट कंप्लीट, EC2 क्रिएट कंप्लीट. आता आय एम नॉट शुअर अबाउट युजर डेटा अप्लाय झाला की नाही, बट लेट्स सी. युजर डेटा अप्लाय होईल, कंप्लीट झालं. आउटपुट मध्ये बघा IP ऍड्रेस पण मिळाला. क्या बात. म्हणजे इन्स्टन्स मध्ये एक इन्स्टन्स आपल्याला आता दिसेल. सी उबंतू NGINX CNF. सिक्युरिटी ग्रुप आपण क्रिएट केलाय, सिक्युरिटी ग्रुप पण आहे तिथे. तर सिक्युरिटी ग्रुप मध्ये जा. कुठे गेला सिक्युरिटी ग्रुप? हिअर ओपन. तर एक न्यू सिक्युरिटी ग्रुप जो आपण क्रिएट केला तो पण दिसेल. और एल्स याला अटॅच पण केला होता. सिक्युरिटी ग्रुप, हा सी सॅम्पल सिक्युरिटी ग्रुप EC2 वेब सिक्युरिटी ग्रुप. तर प्रॉपरली ID_RSA अटॅच झालेला आहे, IP पण मिळालेला आहे, सॅम्पल सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होऊन या EC2 इन्स्टन्सला अटॅच झालेला आहे. किती इझी आहे, भरपूर इझी आहे. इथे येऊन आपल्याला प्रत्येक टर्म सिलेक्ट करावी लागली का? नाही. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लिहा कोड मध्ये, अप्लाय करा. आता AWS मध्ये आपण क्लाउड फॉर्मेशन बघतोय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस. बट तुम्ही GCP यूज केले तर, तुम्ही Azure यूज केले तर त्यांचे सेपरेट सेपरेट सर्व्हिस असणार ना या टाईपची, करेक्ट. तर ह्या टाईपची जी सर्व्हिस आहे क्लाउड एक AWS ची सेपरेट असणार. क्लाउड फॉर्मेशन आहे, GCP मध्ये डिप्लॉयमेंट मॅनेजर आहे. लक्ष घ्या, GCP मध्ये काय डिप्लॉयमेंट मॅनेजर, Azure मध्ये फंक्शन काहीतरी आहे. तर 3-4 क्लाउडच्या सेपरेट सेपरेट सर्व्हिसेस यूज करणार का आपण? नाही. देन इथे आता ऍडव्हान्स टूल येतो डेव्हऑप्सचा, टेराफॉर्म. ऐकलं नाव? ऐकलं? व्हेरी गुड. तर आपण AWS वर काम करतोय तर काय यूज करणार? क्लाउड फॉर्मेशन टू क्रिएट EC2 इन्स्टन्स. इफ यू आर वर्किंग ऑन मल्टी क्लाउड, देन what you have to do, which tool you will use? Terraform. क्लिअर झाला कन्सेप्ट? तर आता डेव्हऑप्स मध्ये आपण जेव्हा टेराफॉर्म शिकू तर म्हणायचं नाही की सर काय आहे हे, कळलं का? देतो तुम्हाला छडी. सी रिसोर्सेस IP ऍड्रेस भेटलाय, यामध्ये आता युजर डेटा चेक करू. हा DNS भेटला, याला क्लिक करून चेक करून बघू. या क्या बात आहे. वेलकम टू क्लाउड फॉर्मेशन. EC2 इन्स्टन्स मध्ये आपण एक्सेस करतोय. सी म्हणजे युजर डेटा आपला अप्लाय झालेला आहे. क्लिअर ना? NGINX इन्स्टॉल होऊन आपला युजर डेटा अप्लाय झाला आहे. आता ही टर्म तुम्ही EC2 इन्स्टन्स वर जाणार, EC2 चा एक्सेस घेणार, NGINX इन्स्टॉल करणार, त्यामध्ये ही टर्म अप्लाय करणार. ती लेंथी प्रोसेस फॉलो करण्यापेक्षा इझी प्रोसेस फॉलो करायची. क्लिअर? ओके. सो आणखी काही टर्म्स आहेत का इथे बघून घेऊ. बॅक. इंटरेस्टिंग आहे थोडं, आला का थोडं इंटरेस्ट? येस, तेच पाहिजे होतं. सो म्हणून मी क्लाउड फॉर्मेशनला चूज केला तुम्हाला शिकवण्यासाठी. सो IP ऍड्रेस पण आहे, चेक करा. IP ऍड्रेसला हिट करून बघा. एक DNS पण आपण काढलेलं होतं बाहेर, तर हे DNS आपण हिट करून बघितलंय. IP ऍड्रेस पण हिट करून बघा, सेम थिंग्स येणार इथे. ठीक आहे. वेलकम टू क्लाउड फॉर्मेशन. तो स्टॅक इन्फो मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल. स्टॅकची इन्फॉर्मेशन, डिस्क्रिप्शन, रोल बॅक, जे काही आहे आपण सगळं डिफॉल्ट ठेवलेलं आहे सध्याच्या कंडिशनला. बट आता हे क्रिएट झाल्यानंतर तुम्ही नोटिफिकेशन पाहिजे असेल तर नोटिफिकेशन लावू शकता. एक्स्ट्रा कॉन्फिगरेशन जेव्हा तुम्ही लर्न करणार, मोठ्या मोठ्या गोष्टी शिकणार यामध्ये, तर आणखी एक्सप्लोअर होईल. इव्हेंट्स मध्ये काय क्रिएट केलंय, कसं झालंय ते तुम्हाला दिसेल. सी प्रत्येक टर्म सिक्युरिटी ग्रुप सॅम्पल EC2 SG क्रिएट होतोय. वेब सिक्युरिटी ग्रुप क्रिएट इन प्रोग्रेस, देन क्रिएट कंप्लीट. तर हे इव्हेंट्स आहेत जे इथे आता आपण ऑलरेडी इव्हेंट बद्दल बोललोय, है ना? हा, Ubuntu is create complete, create security group complete,
2-3च टर्म्स आपण घेतले. रिसोर्सेस मध्ये दोन्ही क्रिएट झालेले दिसत आहे. आउटपुट मध्ये आपल्याला आउटपुट दिसतीये. ठीक आहे. पॅरामीटर्स मध्ये आपण पॅरामीटर जे पास केले ते दिसत आहे. टेम्पलेट मध्ये आपला जो टेम्पलेट आपण यूज केलाय तो इथे टेम्पलेट दिसतोय. आणि हा टेम्पलेट कुठे स्टोअर झालाय? S3 मध्ये. तर जाऊन चेक करा. चेंज सेट, हा चेंज सेट आपण काही आता सध्या इम्प्लिमेंट केला नाहीये, तर हा चेंज सेट एक्सप्लोर करायचं काम तुमचं. कळलं? तुमच्यासाठी कायचा टास्क असायला पाहिजे. गिट सिंक केलाय का आपण? नाही. जर गिट मधली रेपॉझिटरी आपण इथे सिंक केली असती तर त्या रेपॉझिटरीचं नाव असेल. आता गिट काय आहे तर आपण डेव्हऑप्स मध्ये बघणार. सिंपल काय असते, आपण हा जो कोड आहे S3 मध्ये सेव्ह न करता, डायरेक्ट पेस्ट न करता, हा कोड कुठे असेल? गिट वर असणार. आणि ते गिटची URL इथे आपण देणार. कळलं? आता गिट काय असते तर हा गिट हब गिट काय असते तर गिट मध्ये तुमचे सोर्स कोड असतात. जसं आता आपला फाईल आहे, तर फाईल जी आपण आपल्या डायरेक्ट अपलोड करतोय ती डायरेक्ट अपलोड न करता गिट वरून सिंक्रोनाइज करायची. कळलं का? तर या पद्धतीचं तुमचं गिट असतं. तुमच्या रेपॉझिटरीज असणार आणि रेपॉझिटरीज मध्ये काय असणार तर तुमच्या फाईल्स असणार. इथे ती फाईल मी अपलोड नाही केली आहे, बट ह्या असा फोल्डर असेल एखादा आणि त्या फोल्डर मध्ये तुमची फाईल असेल आणि या फाईलला आपण डायरेक्टली सिंक करणार. कुठे? इथे गिट सिंक्स मध्ये. कळलं? तो पाथ देणार आपण गिटवाला. बट आपण सध्याच्या कंडिशनला डायरेक्ट अपलोड केलेली आहे. आणि S3 मध्ये असती तर S3 चा पाथ दिला असता. क्लिअर आहे एवढे पूर्ण टर्म्स? काही कन्फ्युजन आहे? तर यामध्ये एवढ्याच टर्म्स आहेत. आणखी काही आहे का? नाही आहे. एक्सपोर्ट्स मध्ये काय दिलेलं आहे? सध्या काही नाहीये. स्टॅक सेट, काही पॅरामीटर न्यू पण आलेले आहेत, बट एवढं अंडरस्टँडेबल खूप आहे आपल्या क्लाउड फॉर्मेशन मध्ये. क्लिअर? ओके. सो प्रॅक्टिकली तुम्ही आता EC2 इन्स्टन्स वगैरे क्रिएट करून बघितलाय, बट सेम थिंग्स तुम्हाला कशासाठी करायचं आहे? VPC, सबनेट, त्यामध्ये सबनेट्स येणार. देन त्यानंतर काय येणार? राऊट 53, IGW. तर ती फाईल पण कशी लिहिणार बघ तुम्ही, तर इथे चेक करा. मी क्रिएट करून ठेवलेली आहे. AMI-ID, की पेअर, इन्स्टन्स टाईप, VPC CIDR, पब्लिक CIDR, हे काय टाकलंय मी? पॅरामीटर्स मध्ये टाकलेलं आहे. ओके. देन त्यानंतर रिसोर्स कोणता पाहिजे? VPC क्रिएट होईल इथे. देन इंटरनेट गेटवे क्रिएट होणार. देन त्यानंतर अटॅच इंटरनेट गेटवे टू VPC. तर ह्या टर्म्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की इंटरनेट गेटवे क्रिएट केल्यानंतर त्याला अटॅच करावं लागतं VPC ला, राईट? हा. तर इथे बघा प्रॉपर्टीज मध्ये काय दिलंय? VPC ID आणि इंटरनेट गेटवे ID. एक टर्म यूज करतोय आपण इथे, अटॅच गेटवे. कुणाला करायचं आहे? हा जो इथे गेटवे क्रिएट होणार तो कुणाला अटॅच करायचा आहे? VPC ला. कळलं? देन पब्लिक सबनेट, देन राउट टेबल, डिफॉल्ट पब्लिक राउट, इंटरनेट गेटवे राउट टेबल सोबत अटॅच केला इथे. कळलं? बघा प्रॉपर्टीज, राउट टेबल ID, डेस्टिनेशन आणि गेटवे ID. कळलं? देन हे पूर्ण टर्म्स फक्त कंपेअर करत चला तुमचा जो मॅन्युअल प्रोसेस आहे त्यासोबत. हा. पब्लिक सबनेट असोसिएशन करतो का राउट टेबल मध्ये? ते इथे दिलेलं आहे. सबनेट ID आणि राउट टेबल ID. सी. देन वेब सिक्युरिटी ग्रुप आणि इन्स्टन्स, युजर डेटा, बाकी टर्म्स आपल्या त्याच आहेत. आणि हा इन्स्टन्स त्या पर्टिक्युलर सबनेट मध्ये क्रिएट व्हायला पाहिजे, म्हणून सबनेट ID. क्लिअर? तर करून बघा. ओके. सो क्लाउड फॉर्मेशन मध्ये एवढंच. नेक्स्ट एखादी सर्व्हिस आपण उद्याला बघू. ठीक आहे?